आठले. मी पुणे कोथरूड येथे राहते. मी शाळेत शिक्षिका आहे. माझा आजचे वक्तृत्व स्पर्धेचा विषय आहे भारतातील निवडणुका, वरून कीर्तन आतून तमाशा. आता भारतातला निवडणुका हा इतका मोठा आणि गहन विषय आहे की कितीही त्याच्याबद्दल माहिती दिली किंवा माहिती शोधली किंवा त्याच्याबद्दल बोलायला गेलं तर ते फारच कमी आहे आणि वेळसुद्धा अपुरा पडेल. आता भारतातील निवडणुका जर म्हणायला गेलं तर हा इतका मोठा शो असतो किंवा एक प्रकारचा ग्रँड इव्हेंट असतो की प्रत्येक पक्षाला किंवा प्रत्येक उमेदवाराला असंच वाटत असतं की आपला पक्ष पूर्णपणे जिंकून आला पाहिजे किंवा त्या पक्षाच्या उमेदवाराला असंच वाटतं की आपण जिंकून आले पाहिजे. त्यामुळे मी असंच म्हणेन की भारतातल्या निवडणुका या एक प्रकारचा ग्रँड इव्हेंट म्हणजे एक सेलिब्रिटीसारखा किंवा एक मोठ्या काहीतरी फिल्म स्टारसारखा ही लोक साजरा करत असतात. आता जर दुसरी बाजू बघायला गेलं तर भारतातल्या निवडणुका ज्या आहेत या आपण जिंकण्यासाठी किंवा आपण निवडणुकांमध्ये जिंकून येण्यासाठी आतोनात पूर्णपणे हा उमेदवार आपली शर्त किंवा ताकद लावत असतो. मग तो कुठे कुठे कुठली स्पर्धा आयोजित करतो, कुस्ती स्पर्धा म्हणा, बायकांसाठी काही अजून होम मिनिस्टर टाईप प्रकार म्हणा, असे वेगवेगळे प्रकार तो आयोजित करत असतो. पण या ज्या निवडणुका आहेत वरून कितीही छान, अगदी खूपच सुंदर शुगर कोटेड सारख्या दिसत असल्या तरी आतून पूर्णपणे या पोकळ आहेत. म्हणजेच वरून या निवडणुका किती छान दिसल्या तरी आतून याचा काहीही अर्थ नसतो. उदाहरण द्यायचं झालं तर देवळामध्ये जेव्हा एक कीर्तनकार किंवा एक भक्त देवळात बसून तल्लीन होऊन अगदी आपल्या मनापासून देवाचे नामस्मरण करत असतो, त्याचप्रमाणे हा उमेदवार कुठल्याही पक्षाचा असू दे तो निवडणुकांच्या आधी प्रत्येक नागरिकाला आपला भाव बंधू असे मानत असतो. म्हणजेच काय की ज्या वेळेस मनुष्य संकटात असतो त्याच वेळेस त्याला हा देव आठवत असतो. आपण दुसरी बाजू बघायला गेलो तर हा पक्ष किंवा हा उमेदवार सुद्धा एका भक्ताप्रमाणेच वागतो. निवडणुका झाल्या की त्याला कुठलाही नागरिक किंवा कुठलीही गल्ली बोळ आठवत नसते. त्याला फक्त निवडणुकांच्याच आधी आपला नागरिक हा आठवत असतो. मग तो नागरिक या उमेदवाराला आपला सखा, बंधू, भाऊ, भगिनी असा वाटत असतो. मग तो त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारची कामं करायला तयार असतो. संध्याकाळ झाली, संध्याकाळचे 6 वाजले की दाराची बेल वाजते, टिंग टॉंग. जरा दार उघडलं की बघतो तर काय, प्रत्येक पक्षाचा हा उमेदवार अगदी नटून थटून इस्त्री केलेले कपडे घालून किंवा बायका या छानपैकी तयार होऊन छान जरीची साडी वगैरे नेसून येतात. कशासाठी? त्यांना तुमची आठवण येते म्हणून नाही किंवा तुमची विचारपूस करायची म्हणून नाही. त्या येतात ते फक्त आपला प्रचार, आपल्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी आणि मला जिंकून द्या, मला अगदी भरघोस मतांनी जिंकून द्या असं सतत ते सांगत असतात. म्हणजेच काय, या भारतातल्या ज्या निवडणुका आहेत यावरून कितीही छान, अगदी आपल्या डोळ्यांना किंवा कानाला छान वाटल्या तरीही या आतून पूर्णपणे पोकळ म्हणजे याचा पूर्णपणे तमाशाच आहे. काही काही उमेदवार म्हणायला गेलो तर रिक्षातून किंवा ओपन जीपमधून बाईकवर बसून रॅली काढत असतात, रोड शो करतात. का की प्रत्येकाने बघायला पाहिजे की बघा आमची ताकद किती, आमची ताकद किती. याचप्रमाणे हे निवडणुकांच्या आधी, मुख्य म्हणजे म्हणायला गेलो तर भारतामधल्या निवडणुकांच्या आधी हे उमेदवार अशाच प्रकारे आपले रोड शो आयोजित करून मला जिंकून द्या असे सांगत असतात. पण मी असं सांगेन की भारतातल्या ज्या निवडणुका आहेत वरून कीर्तन आतून तमाशा जरी आपण म्हटलं तरीही निवडणुका घेणं हे फार गरजेचं असतं. कारण का प्रत्येक राज्याला, प्रत्येक देशाला एक चांगला नेता किंवा एक चांगला आपल्याला
काळजी घेण्यासाठी एक नेता हवा असतो. त्यामुळे निवडणुका घेणं हे 100% फार फार गरजेचं असतं. एक साधारण मनुष्य, कॉमन मॅन ज्याला आपण म्हणतो, तो काय करतो? ज्या दिवशी निवडणुका जाहीर होतात की या दिवशी निवडणुका आहेत, त्या दिवशी बिचारा सकाळी 7 पासून लाईनीत जाऊन उभं राहतो. संध्याकाळी 5:30ला वेळ संपायच्या आधी आपलं मत नोंदवून येतो. का? कारण का तो त्याचा हक्क आहे. प्रत्येक नागरिकाला हेच वाटते की माझं मत वाया जाता कामा नये, माझा दिवस वाया जाता कामा नये. आजचा निवडणुकांचा दिवस आहे, मतदानाचा दिवस आहे, त्यामुळे मला जाऊन तिथे लाईनीत उभं राहून माझं मत दिलंच पाहिजे. मग भले कुठल्याही पक्षाचा उमेदवार का येईना, मला त्याच्याशी काय करायचं आहे, त्यामुळे मी माझं मत नोंदवूनच येणार. आता एका सामान्य मनुष्याला किंवा एका सामान्य नागरिकाला कुठलाही पक्ष येऊ नाही तर कुठलाही उमेदवार येऊ, त्याच्या आयुष्यात काडीचाही फरक पडत नाही. 20 रुपयाची कोथिंबीरची जुडी ही आपल्याला 20 रुपयालाच घ्यायला लागते. मग कुठलाही पक्ष आला, कुठलाही उमेदवार आला तर ते 20 रुपयाची कोथिंबीर किंवा 1 लिटर दूध हे काही 10-15 रुपयांनी कमी होणार नाही. जो बाजारभाव आहे आपल्याला त्याच भावाने तो घ्यावा लागणार आहे. त्यामुळे मी हेच म्हणेन की ज्या आपल्या भारतातल्या निवडणुका आहेत, वरून कीर्तन आतून तमाशा जरीही म्हटलं तरीही या एक प्रकारचा हा एक काय म्हणायचं आपण, ही एक मेथड किंवा एक प्रकारचा हा कामाचं स्वरूप आहे की आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये राज्यसभेच्या, लोकसभेच्या किंवा जिल्हा परिषदेच्या किंवा अजून कुठल्याही निवडणुका असू दे, या घेणं फार फार गरजेचं आहे. कितीही नावं आपण ठेवली या पक्षाला किंवा त्या पक्षाला, तरीही निवडणुका घेणं ही 100% ही राज्याची आणि आपल्या देशाची आतोनात ही गरज आहे. त्यामुळे भारतातल्या निवडणुका कीर्तनासारख्या मंजूळ किंवा आपल्याला छान वाटतात, परंतु खरं बघितलं तर या आतून पोकळ किंवा भारतातल्या निवडणुका या आतून एक तमाशाच आहे. धन्यवाद. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून. प्रबोधन बहुउद्देशीय संस्था ही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम घेत असते. ही स्पर्धा सुद्धा या उपक्रमाचा एक भाग आहे आणि हो, या परिवाराचा तुम्ही एक हिस्सा पण होऊ शकता. प्रबोधन मधील विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.